बघा, पारतंत्र्याचा काळ होता. रत्नागिरीच्या त्या कारागृहामध्ये गीता भाष्यासारखा अलौकिक ग्रंथ टिळकांनी लिहिला. आणि महाराज चरित्रामध्ये असं वर्णन आलं की टिळकांच्या अंगावर पक्षी येऊन बसायला लागलेत. जसा प्रसंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आहे ना, एकदा हृदयामध्ये अहिंसा प्राप्त झाली की जगातल्या कुठल्याच माणसाला तुमची भीती वाटत नाही. आणि हृदयामध्ये राग द्वेष असेल तर जवळचे माणसं सुद्धा जवळ थांबत नाही. भजन कीर्तन करायचे कशासाठी हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. हे हृदयाच्या कडवट भूमिका बंद व्हायला पाहिजे. हृदयाच्या भूमिका मधुर व्हायला पाहिजे. गीतेचं चिंतन करता करता टिळकाच्या हृदयाला एवढी अहिंसा प्राप्त झाली, एवढी व्यापकता प्राप्त झाली की पक्षी त्यांच्या अंगावर येऊन बसायला लागले. आणि मग तो जेलर आला की जेलर येत असताना तो बूट आपटीतच यायचा, खटाक खटाक खटाक. माणसांच्या चालण्यावरून, त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या पाहण्यावरून कळत असतं की यांची लायकी काय आहे. सगळे अवयव सांगत असतात. महाराज त्याला बॉडी लँग्वेज म्हणतात की आपला अधिकार काय. हा अधिकारी आला की ते पक्षी उडून जायचे. तो जेलर आला टिळकाजवळ, म्हटलं टिळक, आता तो इंग्लिश मध्ये बोलला असेल, आपण मराठी रूपांतरण करूया. आता टिळक, अरे ते पक्षी तुमच्या अंगावर खांद्यावर येऊन बसतात, आम्ही आल्यावर उडून जातात. टिळकाने स्मित हास्य केलं. ते म्हटले त्या पक्ष्यांना सुद्धा माहिती मी त्यांना खाणार नाही म्हणून. महाराज आपण असं म्हणता ना की अनेक अन्नदाते म्हणतात की आम्हाला द्यायचं आहे, कारण त्यांना माहिती आहे गुरुवर्य महाराज आम्हाला खाणार नाहीत. विठाला विठाला.